नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना. तर मनीषा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे सर्वात पौष्टिक अशी सर्वांनाच आवडणारे शेंगदाण्याचे लाडू. तर चला तर मग शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी शेंगदाण्याचे लाडू कशाप्रकारे बनवते हे तुम्हाला सांगणार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते इथे घेतलेले मी साहित्य. तर इथे साहित्य घेतलेलं आहे मी. सगळ्यात आधी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. चांगले खरपूस असे कुरकुरीत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर ह्या शेंगदाण्याची सर्वात आधी मी साल काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता शेंगदाणे चविष्ट होण्यासाठी आपल्याला मंद आचेवर असे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे मी कशी साल काढल्यावर शेंगदाण्याची साल निघत आहे. तर असे आपल्याला शेंगदाणे अगोदर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि तसंच त्याप्रकारे इथे मी घेतलेलं आहे गूळ. बारीक गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे. इथे सगळ्या शेंगदाण्याची इथे मी साल काढून घेतलेली आहे. तर आता हे सगळे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर आता सर्व शेंगदाणे मी थोडे थोडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर इथे मी अशा प्रकारे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. तर याच भांड्यामध्ये मी आता गूळ टाकणार आहे. तर एकजीव होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून ही परत मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर ही सुद्धा पावडर टाकते मी थोडीशी. तर अशा प्रकारे हे 2 वेळा वाटण करून घेते. तर इथं मी शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे. तर यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे लाडू चविष्ट होण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकणार आहे. तूप टाकल्याने शेंगाचे लाडू जास्त चविष्ट होतात, त्याच्यामुळे मी तूप टाकत आहे. तर याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. तर आता हे सगळं मिश्रण एक करून घेते. एकजीव होईल तूप, गूळ आणि शेंगदाणे. तर तूप टाकल्यामुळे जास्त चविष्ट होतात शेंगाचे लाडू. तर आता सर्व मिश्रण तयार आहे. तर आता मी याचे छोटे छोटे लाडू वळून घेते. तर असे चविष्ट असे लाडू महिनाभरी तरी सहज टिकतील. तर बघू शकता तुम्ही इथे तूप टाकल्यामुळे लाडू चांगले वळले सुद्धा जात आहेत. खास म्हणजे तुपाने चविष्टपणा येतो. लाडू चवीला छान लागतात. तर इथे अशा प्रकारे सर्व शेंगदाण्याचे लाडू मी आता जर आपल्याला शरीरामध्ये रक्ताची जरी कमतरता असली तरी डॉक्टर आपल्याला हेच सांगतात, हिमोग्लोबिन वगैरे कमी असलं तर शेंगदाण्याचे लाडू खाण्यासाठी आपल्याला डॉक्टर सांगतात. तर आपण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या मुलीने शेंगाचा लाडू बनवल्याच खायला चालू केलेला आहे. तिला सुद्धा खूप आवडते शेंगदाण्याचे लाडू. तर इथे चविष्ट असे शेंगदाण्याचे लाडू वळून तयार आहेत. तुम्ही बघू शकता चवीला खमंग असे शेंगदाण्याचे लाडू. कारण मी शेंगदाण्याचा लाडू का बरं बनवले तर माझ्या मुलीला खूप आवडतात शेंगदाण्याचे लाडू. थँक्यू मम्मा, मला लाडू बनवले. लाडू छान झाली. थँक्यू. वेलकम पिल्लू. तर मंडळी भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तसेच मनीषा व्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटून जातील. तोपर्यंत काळजी घ्या.